नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। तर आज आपण पाहणार आहोत की आपल्या देवघरामध्ये किती देव असावेत, कोणत्या प्रकारच्या मूर्ती असाव्यात आणि देवघराचे काय नियम आहेत ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर बऱ्याच लोकांना सवय असते की कोणत्याही देवाला किंवा कुठे यात्रेला गेले, कुठे आपण देवधर्माला ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणावरून त्या देवाची मूर्ती किंवा फोटो घेऊन यायचा। त्या व्यक्तीच्या मनातील भावना कितीही चांगली असली तरी आपल्या घरामध्ये असे केल्याने देव वाढत जातात आणि एवढ्या देवांची पूजा करणे आपल्याला शक्य होत नाही किंवा ती पूजा व्यवस्थित केली जात नाही किंवा देवांचा सर्व गोंधळ होऊन जातो। त्यामुळे आपण ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणावरून फोटो किंवा मूर्ती न आणता आपल्या देवघरामध्ये मोजकेच देव ठेवावे, त्यामुळे आपल्याला दररोजच्या दररोज व्यवस्थित पूजा करता येईल आणि आपल्या देवांचेही आपल्याला पावित्र्य राखता येईल। तर आपल्या देवघरामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे, तशीच कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक आणि आपल्याला कुलदेवतेचेही मूर्ती किंवा टाक ठेवायचे आहे। श्रीयंत्र अशा छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत किंवा आपले गुरु असतील, जे कोणी स्वामी महाराज असतील, दत्तगुरु महाराज असतील, त्यांची मूर्ती ठेवायची आहे। असे लक्ष्मी माता असेल किंवा आपल्या ज्या इष्ट देवता असतील त्यांच्या आपल्याला टाक किंवा मूर्ती असेल त्या ठेवायच्या आहेत। उगाच आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणच्या मूर्ती आपण आणत बसतो आणि मग देवघरामध्ये कोणता देव कुठे ठेवायचा आणि काय कोणत्या देवाला कुठे जागा करायची, मग देवांची तोंड एकमेकांकडे होईपर्यंत देवघरामध्ये देव असतात। त्यामुळे आपल्याला देवघरामध्ये कोणत्याही प्रकारच्या म्हणजे शिस्त जी असते ती कुठेही दिसत नाही। तर कोणत्याही दिशेला कोणत्याही देवांची तोंडे करून जास्त देव झाल्यामुळे आपल्याला ते ठेवावे लागतात आणि त्यामुळे आपले देवघरातील जे काही नियम असतात ते आपल्याकडून मोडले जातात। तर आपल्या देवघरामधील वस्त्र जे असतात ते कोणत्या रंगाचे असावेत किंवा कोणत्या प्रकारचे असावेत, तर आपल्या देवघरामध्ये आपण लाल कलरचे वस्त्र अंथरू शकतो, पिवळ्या कलरचे अंथरू शकतो, क्रीम कलरचे अंथरू शकतो किंवा डिझाईनचे जे आता ब्लाऊज पीस मिळतात तेही आपण काळा सोडून दुसरा कोणताही कलर तसा तर वापरू शकतो, पण आपल्याला पिवळा किंवा लाल हा कलर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापरायचा आहे। तर देवघराचे वस्त्र जे असतात ते दररोज बदललेच पाहिजे का, तर तसे नाही, तुम्ही दिवसाआड जरी बदलले तरी चालेल, पण देवघराचे वस्त्र हे स्वच्छ असावे, खराब होण्याच्या आधी ते बदलावे। जर आपण देव तसेच पूजा करून ठेवत असू, दररोज आपण देवाचे वस्त्र न बदलता किंवा तशीच पूजा करून 4-8 दिवस तसेच ठेवत असू तर ते योग्य नाही। तर आपल्याला दिवसाआड तरी ते वस्त्र बदलायचे आहे। तसेच देवघरामध्ये एकाच प्रकारच्या खूप जास्तीत जास्त मूर्ती नसाव्यात, एका प्रकारची एकच मूर्ती। तर आपल्याला देवघरामध्ये जी आपण समई किंवा निरंजन लावत असू त्या समईची ज्योत ही दक्षिण दिशेला नसावी, तर समईची ज्योत ही पूर्व दिशेला किंवा आपल्या देवांचे तोंड जसे पूर्वेला असेल, पश्चिमेला असेल, उत्तर दिशेला असेल तरीही चालेल, पण समईची ज्योत ही दक्षिण दिशेला कधीही लावू नये। आणि त्याचबरोबर आपल्याला समईमध्ये किंवा निरंजनामध्ये तेल आणि तूप हे एकत्र घालायचे नसते, तर कधीही तेल आणि तूप एकत्र घालायचे नाही। दिव्यावरती दिवा म्हणजे समजा तेलाचा दिवा आपण चालू आहे आणि त्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे, तर त्या तेलाच्या दिव्यावरतीच तुपाचा दिवा कधीही प्रज्वलित करायचा नसतो, तर आपण ती माचिसने वगैरे परत प्रज्वलित करायचा। दिव्यावरती दिवा कधीही प्रज्वलित करू नये। तर समईमध्ये कधीही 3 वाती घालू नये, तर दिव्यामध्ये असो किंवा समईमध्ये असो, तर एक जर वात आपल्याला लावायची असेल तर 2 वातींची मिळून एक वात तयार करावी आणि ती समईमध्ये 3 वाती कधीही लावू नये। तर समईमध्ये 1, 2, 5 अशा पद्धतीने आपल्याला विषम संख्येमध्ये वाती लावायच्या असतात। तर समईमध्ये कधीही 3 वाती लावायच्या नाही। निरंजन असो किंवा समई असो, जर आपल्याला एक वात लावायची असेल तर 2 वातींची मिळून एक वात बनवायची आणि ती वात आपल्याला प्रज्वलित करायची असते। समई किंवा निरंजन ज्या वेळेस आपण प्रज्वलित करतो त्यावेळेस आपल्याला दिव्याला हळदी कुंकू लावून नमस्कार करायचा आहे। तो नमस्कार कधीही एका हाताने करू नये, तर आपण दोन्ही हात जोडून देवाला किंवा कोणत्याही ठिकाणी नमस्कार ज्यावेळेस करत असतो
त्यावेळेस दोन्ही हात जोडून नमस्कार करावा. आपण घरातून ज्यावेळेस बाहेर जात असतो त्यावेळेस आपण देवांना नमस्कार करून घराबाहेर पडावे आणि त्यानंतरही घरात ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण देवांना नमस्कार करावा. तसेच शाळीग्रामला अक्षदा कधीही वाहू नये. देवघरामध्ये कधीही 2 शंख, 2 महादेव, 2 शाळीग्राम, 3 देवी, 3 गणपती यांच्या मूर्ती कधीही ठेवू नये. तर भंगलेल्या मूर्ती किंवा तुटलेले कधी कधी असेच होते की कुठेतरी छोटासा तडा गेलेला असतो तर आपण म्हणतो काय होतं, तसेच देव आपण पुजतो तर ते तुटलेले फुटलेले कुठेही भंगलेले कधीही मूर्ती असतील टाक असतील त्यांना कधीही देवघरामध्ये ठेवायचे नसते. तर देवघरामध्येही व्यवस्थित असलेली मूर्तीच असावी. देवांचेही तोंड कधीही दक्षिण दिशेला करू नये. तसेच आपण देवांना जी फुले वाहिलेली असतात ती फुले परत वापरू नये. आपण जी काही स्तोत्र पठण करत असतो ती स्तोत्र ही नेहमी मोठ्या आवाजात पठण करावे. त्यामुळे आपले घरही पवित्र होते आणि घरात एक वातावरण आनंदी वातावरण तयार होते. त्यामुळे ते उच्चार जे असतात ते आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन येतात. आणि जप ज्या वेळेस करत असतो त्यावेळेस जप करताना आपल्याला मनातले मनात करायचं असतं आणि स्तोत्र जे आपण म्हणत असतो ते मोठ्या आवाजात म्हणायचे असतात. तसेच आपण ओले कपडे घालून कधीही देवपूजा करू नये. स्त्रियांनी तुळस तोडू नये. नैवेद्याच्या पानामध्ये आपल्याला कधीही मीठ ठेवायचे नसते आणि तसेच आपल्याला देवघर हे नेहमी स्वच्छ ठेवायचे असते. जितके देवघर स्वच्छ असेल तितके आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढत जाते, आपले मनही प्रसन्न होते आणि घरही आनंदी राहते. त्यामुळे आपल्या घरामध्ये स्वच्छता, देवघरामध्येही आणि आपल्या घरामध्येही स्वच्छता नेहमी ठेवायची आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला? पाहिल्याबद्दल धन्यवाद. आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.